जय भीम मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेले आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज सदर ग्रंथाचे श्रवण करावे ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबास विसरू नका. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे शाक्यसिंह शाक्यमुनी, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंग. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही नम्र विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म होय. यज्ञ यागावर विश्वास ठेवू नये. तसेच यज्ञाचे किती प्रकार असतात आणि यज्ञ कशा प्रकारे केला जातो, कोणता यज्ञ तथागतांना आवडतो आणि कोणता यज्ञ तथागतांना आवडत नाही. तथागतांनी सांगितलं की हे ब्राह्मणा म्हणजे कुटदंताला सांगताना ते म्हणतात, कुटदंत तथागतांना प्रश्न करतात की जीव हिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा काही यज्ञाचा प्रकार आहे का? तेव्हा तथागत त्याला म्हणतात की हे ब्राह्मणा, तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतःकरणाने ज्या वाईट गोष्टी आहेत, जसे हिंसा न करणे, चोरी न करणे, कामपूर्तीसाठी मिथ्याचार न करणे, असत्य न बोलणे, तसेच उत्तेजक मद्याचे पान न करणे किंवा उत्तेजक मद्य सेवन न करणे, यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, तो खरा यज्ञ आहे. असा यज्ञ जो यज्ञाच्या निमित्ताने खूप अवास्तव खर्च करण्यापेक्षा सुद्धा चांगला आहे. नंतर जो उज्जय ब्राह्मण आहे तो तथागतांना विचारतो की स्तुत्य असा यज्ञ कोणता? तर तथागत म्हणतात की हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून जो विरत राहतो, जो ज्या यज्ञामध्ये गोवध करत नाही, गायीची हत्या करत नाही, बकऱ्या मेंढरांची कत्तल करत नाही, कोंबड्या डुकरे हे कापली जात नाहीत, तसेच इतरही विविध प्रकारचे जे सजीव प्राणी आहे त्यांचे बळी दिल्या जात नाहीत, असा जो यज्ञ आहे तो स्तुत्य यज्ञ आहे असे मी मानतो. तसेच उदाई ब्राह्मण हे तथागतांना विचारतात की यज्ञाची स्तुती करता का? आपण यज्ञाची स्तुती करता का? तेव्हा तथागत त्याला उत्तर देतात की असे यज्ञ जे योग्य ऋतूमध्ये केलेले योग्य यज्ञ असतात, ज्यात निर्दयता नाही, ज्याच्यात पशूंचा बळी दिला जात नाही आणि अशा यज्ञांच्या जवळ चांगले लोक जातात, ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञान पलट हे नाहीसे झालेले आहे, असे सत्प्रवृत्त लोक जातात, त्यांना तथागत
त्यांची स्तुती करतात. तसेच 6वा पाठ पाहिला आपण, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धम्म हा अधम्म होय. यामध्ये अनेक प्रश्न लोक विचारत होते की मी युगात होतो का, मागील युगात नव्हतो का, मी तेव्हा का होतो, काय होऊन नंतर काय झालो आहे, मी भविष्यकाळात असेल का, भविष्यकाळात मी नसेल का, तेव्हा मी कोण असेल, तेव्हा मी कसा असेल, मी तेव्हा काय होणार. तो आजच्या आपल्या वर्तमानासंबंधी साशंक होऊन विचारतो की मी काय आहे, मी नाही का, मी का नाही, काय आहे, मी कसा आहे, मी कुठून आलो, मी कुठे जाणार. तर अशा प्रश्नांची उत्तरे भगवान बुद्धांनी अव्याकृत ठेवली आहेत. त्यांच्या मते की हे जे प्रश्न आहेत ते विकृत बुद्धीचे लोक विचारतात आणि त्याचा कोणताही चांगलं म्हणजे या पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी या प्रश्नांचा कोणताही उपयोग होत नाही. म्हणून या प्रश्नांना भगवान बुद्धांनी अव्याकृत ठेवले आहे. तसेच आत्म्याशी आणि विश्वाच्या आरंभाशी आत्म्यासंबंधी स्वतःसंबंधी काही ते प्रश्न विचारित असत. म्हणजे लोक प्रश्न विचारत की मी हे जे वरील ईश्वराबद्दल प्रश्न विचारले तेच ते प्रश्न विचारित असत. परंतु भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न तेच लोक विचारू शकतात ज्यांच्या डोक्यात विकृती भरलेली आहे. 3 कारणास्तव भगवान बुद्धांनी धार्मिक या सिद्धांताचा धिक्कार केलेला आहे. प्रथम म्हणजे या सिद्धांतांना धर्माचे अंग बनविण्यात कोणताच अर्थ नाही. दुसरं म्हणजे की या प्रश्नांची उत्तरे कोणी सर्वज्ञ देऊ शकतो आणि सर्वज्ञ या जगात आजपर्यंत निर्माण झालेला नाही. आणि त्यांनी म्हटलं की एकाच वेळेला आणि एकाच समयी कुणालाही सर्वच ज्ञान प्राप्त करता येत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला कोणत्याही प्रकारचा अंत नाही, कारण नेहमीच काहीतरी अधिक जाणण्याचे बाकी राहतेच. आणि तिसरं कारण भगवान बुद्धांनी सांगितलं की सर्व सिद्धांत हे केवळ काल्पनिक अनुमानाच्या स्वरूपाचे आहेत, म्हणून त्यांनी सर्वांना नकार दिलेला आहे. नंतर 7वा पाठ बघितला आपण, धर्मग्रंथाचे केवळ पठण हा अधम्म होय. तथागतांजवळ वृद्ध एक भिक्खू होता, त्याचं नाव होतं पटीसेन आणि त्याला कोणत्याही गाथा पाठ नव्हत्या. तथागतांनी 500 भिक्खूंची एक व्यवस्था केली की रोज कोणीतरी या पटीसेनाला शिक्षण द्यावे. परंतु 3 वर्ष उलटूनही त्याची गाथा पाठ होत नव्हती. तेव्हा तथागतांनी एक गाथा त्याला समजावून सांगितली, एक म्हणून दाखवली आणि त्याचाच अर्थ त्यांनी नीट समजावून सांगितला. आता आज बघणार आहोत आपण. तेव्हा त्या भिक्खुनींची ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येत नव्हते. लज्जित होऊन त्यांनी आपल्या माना खाली घातल्या आणि पटीसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धांनी जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती तशीच त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ त्या भिक्खुनींसमोर विशद केला. त्या सर्व भिक्खुनी त्यांचे प्रवचन ऐकून आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने, त्या प्रमुदित मनाने आणि ते प्रवचन त्यांनी ग्रहण केले आणि त्याला शिरोधार्य केले आणि त्या अर्थपदात प्राप्त झाल्या. त्यांच्या दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला भोजनासाठी आमंत्रण दिले. पटीसेनाच्या विशेष उन्नत स्थितीला ओळखून भगवान बुद्धांनी आपले भिक्षापात्र त्याच्या हाती दिले आणि सोबतच चालण्यास सांगितले. ते त्यांच्या मागोमागून चालू लागला. परंतु जेव्हा ते
राजवाड्याच्या दारी आले तेव्हा वृद्ध पटीसेनाला ओळखणाऱ्या तेथील एका द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी तू जागा दे. तेव्हा वृद्ध पटीसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेले आणि तेथे त्यांनी हात धुतले आणि हे काय आश्चर्य! भिक्षापात्र धरलेला पटीसेनाचा हात त्या खोलीमध्ये दिसू लागला. तेव्हा राजा, त्याचे मंत्रीगण आणि इतर लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा ते आश्चर्याने उद्गारले, अरे, हा कोण आहे? तेव्हा भगवान बुद्धांनी उत्तर दिले, तो पटीसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झालेली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्याला सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आतमध्ये येऊ दिलेले नाही. हे भगवान बुद्धांचे शब्द ऐकल्यावर पटीसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेमध्ये सामील झाला. तेव्हा राजा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की ह्या पटीसेनाची काहीच योग्यता नाही. तो एक अल्प बुद्धीचा आहे, एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. तर मग त्याला बोधी कशी काय प्राप्त झाली? त्यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, परंतु शील हीच सर्वोत्तम प्रमुख वस्तू आहे. विद्या अधिक नसली तरी चालते, त्याच्याजवळ शील हे असले पाहिजे आणि शील हे धम्मातील प्रमुख वस्तू आहे, सर्वोत्तम वस्तू आहे. ह्या पटीसेनाच्या अगदी अंतर्मनात त्या गाथेचा अर्थ भरलेला आहे. तिला त्याने हृदयंगम केलेले आहे. त्याचे शरीर, वाणी आणि मन ही पूर्णपणे शांत झालेली आहेत. त्याचे शरीर, त्याची वाणी आणि त्याचे मन हे पूर्णपणे शांत झालेले आहेत. जरी माणसाला ज्ञान अधिक नसले तरी तो जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधःपतनापासून वाचवू शकत नाही. त्याचे ज्ञान जरी अधिक असले आणि त्याने जर त्या ज्ञानानुसार आचरण त्याचे होत नसेल तर ते ज्ञान काहीही कामाचे नाही. त्याला अधःपतनापासून कोणीही वाचवू शकत नाही. नंतर तथागत म्हणाले, जरी कोण्या माणसाला हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याचे ते वाचन कोण्या एकच गाथेच्या वाचनासमानही नाही. ज्याला ऐकून चित्त शांत होते, हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात तरी काय अर्थ आहे, परंतु एकच शब्द ऐकून आणि समजून त्याचप्रमाणे जर आपण आचरण केले तर आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळवून देऊ शकतो. एक माणूस पुष्कळशी पुस्तके पाठ म्हणू शकतो, पण जोपर्यंत तो त्यांचा अर्थ समजत नाही तोपर्यंत त्याचे वाचन निष्प्रयोजन आहे. धम्माचे एकच वाक्य समजावून घेणे आणि त्याचप्रमाणे आचरण करणे हा मुक्तीचा खरा मार्ग होय. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे
जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण आणि इतर सर्व प्रजा हे लोक आनंदित झाले. 8वा पाठ आहे आपला, धर्मपुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधम्म होय. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असा ब्राह्मण उद्घोष करीत असत. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच म्हटले नाही तर ते प्रमादातीत आहेत असे ब्राह्मण म्हणत असत. प्रमादातीत म्हणजे वैचारिकदृष्ट्या ते योग्य आहेत असे ते ब्राह्मण म्हणत असत. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धांचा सर्वतः विरोध होता. भगवान बुद्धांनी वेदांना पवित्र मानले नाही. त्यांनी वेदांना स्वतः प्रमाण असल्याचे मानले नाही आणि वेद प्रमादातीत आहेत या गोष्टीसही भगवान बुद्धांनी मानले नाही. म्हणजे वैचारिकदृष्ट्या ते स्वीकारण्याच्या योग्य आहे हे सुद्धा भगवान बुद्धांनी मानले नाही. त्यांच्यासारखी भूमिका त्यांच्या समकालीन अनेक धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी पुढे आपल्या बुद्धिवादी भूमिकेचा त्याग केला. परंतु भगवान बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. 23 सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, पथविहीन अरण्य आणि खरोखरचा विनाशपथ आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याला वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन करता येणे शक्य नाही. वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्यांचे म्हणणे असे आहे की वेदच काय कोणतेही वाङ्मय प्रमादातीत राहू शकत नाही. म्हणून भगवान बुद्धांचे म्हणणे असे आहे की प्रत्येक गोष्टीची परीक्षा ही पुन्हा पुन्हा घेतली पाहिजे, पुन्हा पुन्हा ती परीक्षा होत राहिली पाहिजे. कालाम लोकांपुढे दिलेल्या आपल्या प्रवचनामध्ये भगवान बुद्धांनी आपले हे मत स्पष्ट केलेले आहे. एकदा एका भिक्खू संघासमवेत चारिका करताना कोशल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध केशपुत्त या नगरामध्ये येऊन पोचले. ते नगर कालाम नावाच्या क्षत्रियांची वस्तीचे होते. जेव्हा कालामांना भगवान बुद्धांच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसले. त्या केशपुत्त गावाच्या कालामांनी तथागतांना उद्देशून म्हटले, भगवान, आमच्या गावी काही श्रमण ब्राह्मण येतात आणि ते आपापली मतं मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहे असाच दावा करतात आणि दुसऱ्यांच्या मताचे ते खंडन करतात. त्यांचे मत हीन आहे अशी ते त्यांची निंदा करतात. त्याचप्रमाणे दुसरेही काही श्रमण ब्राह्मण केशपुत्तला येतात, आपापल्या धर्म समजुतीचे प्रवचन करतात, त्यांचा महिमा ते गातात, परंतु त्याचबरोबर ते दुसऱ्यांच्या धर्म समजुतीचे खंडन करतात आणि
निर्भत्सना करतात. आणि म्हणून भगवान, आम्ही शंकाधीन झालेलो आहोत की त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे वचन हे सत्य मानावयाचे आणि कोणाचे वचन हे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही. तथागतांनी उत्तर दिले, तुमच्या मनात शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे. आणि ही शंका खरोखर तुमच्या मनात योग्य विषयाविषयी उत्पन्न झालेली आहे. भगवान बुद्ध पुढे म्हणाले, हे कालामान्यो, तुम्ही कोणत्याही गोष्टीस ही गोष्ट आम्ही ऐकलेली आहे यासाठी त्यावर विश्वास ठेवू नका. कोणत्या गोष्टीवर केवळ यामुळे विश्वास ठेवू नका की ती परंपरेने चालत आलेली आहे, परंपरेने आपल्याला प्राप्त झालेली आहे. जी गोष्ट केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणूनही तिच्यावर विश्वास ठेवू नका. संख्येने अधिक लोक असतील, ते तुम्हाला सांगत असतील, त्या गोष्टीवर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. जी गोष्ट केवळ धर्मपुस्तकामध्ये लिहिलेली आहे म्हणून तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जी गोष्ट केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून तुम्ही तिला मानू नका. जी गोष्ट केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून तिला तुम्ही मानू नका. जी गोष्ट केवळ सकृदर्शनी पटण्यासारखी आहे म्हणून तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जी गोष्ट तुम्ही स्वतः पाहिलेली आहे तरी सुद्धा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जी गोष्ट केवळ बाह्यातकारी खऱ्यासारखी तुम्हाला दिसते, जी गोष्ट तुम्हाला बाहेरून असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे, तरी सुद्धा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोण्यातरी ऋषीमुनीने, कोण्यातरी आचार्याने सांगितलेले आहे एवढ्यानेच तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा कालाम क्षत्रियांनी त्यांना विचारले, मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तेव्हा तथागतांनी उत्तर दिले, कालामानो, कसोटी हीच आहे की स्वतःलाच विचारा की ही गोष्ट करणे हितकर आहे का? ही गोष्ट करणे निंदनीय आहे का? ही गोष्ट शहाण्या माणसाने निषिद्ध मानलेली आहे का? ही गोष्ट केली असता कष्ट आणि दुःख तर आपल्यावर ओढवत नाही का? नाही ना. कालामानो, यापुढेही जाऊन तुम्ही हे पाहिले पाहिजे की हे सिद्धांत किंवा ही मते जी लोकांनी सांगितलेली आहे ती मते तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक तर नाहीत ना. एवढेच पुरे नाही तर कालामानो, आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की ही मते माणसाला इंद्रियाधीन, इंद्रियांचे गुलाम करणारे तर नाही ना. ही माणसाची जी मते आहेत ते इंद्रियाधीन किंवा इंद्रियांचे गुलाम तर करत नाही ना. हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाही ना. चोरी करणाऱ्याला प्रेरणा देणारे तर नाही ना. कामेच्छा पूर्तीसाठी मिथ्या आचरण शिकवणारे तर नाही ना. ते खोटे बोलायला लावणारे तर नाही ना. त्याचप्रमाणे इतरांना तसे करावयास प्रवृत्त तर करत नाही ना. असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न स्वतःला
विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम हा अहित आणि दुःखात तर होणार नाही ना. आता कालामानो मला सांगा, त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कालामांनी भगवान उत्तर दिले, भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत. ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? भगवान ते हानिकारक आहेत. ते निंद्य आहेत का? कालामांनी उत्तर दिले, भगवान ते निंदनीय आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्याच्या मते ते निषिद्ध मानले आहेत? शहाणी माणसे त्यांना टाकाऊ म्हणून समजतात. त्यांच्यानुसार आचरण केले असता त्याचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते का? होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवतात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रामादातीत ठरतात का? नाही, कालामांनी उत्तर दिले, भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रामादातीत ठरत नाहीत. आणि कालामानो, मीही नेमके हेच म्हणतो आहे. मीही हेच म्हणालो आहे की जे ऐकीव आहे, जे परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता तुम्हाला विश्वसनीय वाटते म्हणून तुम्ही मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात, चांगल्या वाटतात वरवर पाहता म्हणून तुम्ही स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत, ते कुणी आचार्यांचे शब्द आहेत म्हणून त्यावर तुम्ही भाळून जाऊ नका. ते कोण्यातरी महान पुरुषाने म्हटलेले आहेत म्हणून तुम्ही ते मानू नका. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल, तुम्ही स्वतः अनुभवाल आणि तुम्हाला आतून वाटेल की ह्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सुज्ञानी, निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही तेथेच त्याग केला पाहिजे. भगवान फारच छान, फारच छान. आम्ही भगवंतांना आणि त्यांच्या धम्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा आपण स्वीकार करावा. आजपासून आम्ही भगवंतांना आमरण शरण आलेलो आहोत. भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून, ती कोणीतरी उच्च व्यक्ती आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, समाजात तिला मानल्या जाते म्हणून तुम्ही ती स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निविष्ट आहे, म्हणजे ते धर्मग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्य रूप जर ग्राह्य धरले तर वरवर पाहता आपल्याला ते खरं वाटते म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्य स्वरूप आपल्याला दिसतात आणि ते कोणातरी महान व्यक्तीने, महान प्रतिष्ठित समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीने म्हटलेले आहेत म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की निर्दोष आहेत,
ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ते विचार आपल्यासाठी कसे आहेत याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे आणि या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास कोणतीही हरकत नाही. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत भाग 5वा, सद्धम्माची कार्य. सद्धम्म म्हणजे काय? सद्धम्माची कार्य. आजचे प्रश्न. पटीसेनाचे धम्म उपदेश ऐकून किती भिक्खूंनी अर्थपदास प्राप्त झाल्या? भगवान बुद्धाला आणि त्याच्या संघाला भोजनासाठी कोणत्या राजाने आमंत्रण दिले? भगवान बुद्धांनी आपले भिक्षापात्र कुणाच्या हाती दिले आणि सोबत चालण्यास सांगितले? पटीसेनाला राजवाड्याच्या दारावरच कोणी रोखले? जेव्हा भगवान बुद्धांनी हात धुतले तर कोणते आश्चर्य घडले? धर्मपुस्तके हे कसे आहेत असे मानणे म्हणजे अधम्म होय. भगवान बुद्ध कोणत्या गावात गेले होते आणि तिथं गेल्यावर त्यांनी कोणते प्रवचन दिले? तसेच त्या कालामानी भगवंतांना कोणती प्रश्न विचारले आणि त्यावर तथागतांनी कोणते उत्तर दिले? कालामानी विचारले की आम्ही खरं मानण्यासाठी कोणती कसोटी लावायची? यावर भगवंतांनी कोणते उत्तर दिले? कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे यावरील कसोटी लावण्यासाठी भगवंतांनी काय सांगितलं, कोणतं उत्तर दिलं? आजचे प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.